भीम जयंती माहितीच आहे सगळ्यांना, की ते जगभरातली सगळ्यात मोठी भीम भीम जयंती सोलापुरात होते. लाखोच्या संख्येत लोक येतात आणि उत्साहानं जयंती साजरी करतात. आता संधी मिळाली तर बोलून टाकतो. समस्त सोलापूरकरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. त्या सगळ्या मित्रांचा, त्या सगळ्या लोकांचा ज्यांनी ज्यांनी या गाण्याला सेलिब्रेट केलं सोलापुरात. यल्लादाशी नावाचे आपले सोलापूरचे पेंटर होते पेंटर आणि ते मला वाटतं की भारतात प्रसिद्ध होते सिनेमाच्या होर्डिंग्स बनवण्यासाठी. आणि ते काय करायचे, बनवायचे अक्षरशः म्हणजे ते माझ्या इन्स्पिरेशन पैकी एक आहेत आणि खूप मोलाचा त्यांचा वाटा आहे, मी असं सांगू शकतो. ते असे ह्यूज 15-20-20-30 फुटाचे पोस्टर सिनेमाचे बनवायचे. एवढा एवढा मोठा एक एक पॅच असायचा. मला त्यावेळेस ते काही एवढं कळत नव्हतं. मला एवढंच वाटायचं की का कसलं भारी केलंय मला. आणि ते पण आता मला कळते की अरे ते किती अवघड होतं. मी एवढ्या मोठ्या पॅचेस मध्ये काम करताय, एवढे 25-30 फुटाचे पोर्ट्रेट, 10-10 फुटाचा नुसता चेहरा आहे, तर एवढं ग्रेट कल्चर तिथं सेलिब्रेशनचं होतं. आणि तसले एवढे मोठमोठे ते फुलांचे हार, ते सिनेमाला फटाके, काय सेलिब्रेशन करतात. सिनेमाचं सेलिब्रेशन म्हणजे सुदैवानं आपल्याला ते सोलापुरात असल्यामुळे बघायला मिळालं. कसं काय असतं सेलिब्रेशन सिनेमाचं, काय त्या सगळ्या गोष्टी. सिनेमा बनवण्याच्या इन्स्पिरेशन मधला, चित्र बनवण्याच्या पण इन्स्पिरेशन मधला, ज्याला प्रेरणा म्हणतो आपण, लय मोठा वाटा आहे सोलापूरचा. आणि खास करून प्रभात थिएटरचा, यल्लादासी आणि तिथला तो माहोल. नमस्कार सोलापूरकर. सोलापूरच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत शशिकांत धोत्रे भाऊ आहेत, जे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर या लहानशा गावातून एक नामांकित चित्रकार आणि आता दिग्दर्शक आणि प्रोड्युसर आणि लेखक. भाऊ नमस्कार. 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 जगभराचं लक्ष वेधून घेणारी सोलापूरची भीम जयंती मागच्या महिन्यात पार पडली आणि त्या भीम जयंतीमध्ये एकच गाणं वाजलं, ते म्हणजे आपलं बुंगा फाईट. सुरुवात आपण गाण्यापासूनच करूयात. हा, बुंगा फाईट. आता त्याला सोलापूर असल्यामुळे पर्सनल टच आहे. मी पण सोलापूरचा आहे तर. आणि भीम जयंती माहितीच आहे सगळ्यांना, की ते जगभरातली सगळ्यात मोठी भीम जयंती सोलापुरात होते. लाखोच्या संख्येत लोक येतात आणि उत्साहानं जयंती साजरी करतात. आता त्यात असं झालं की नाही का, असं तुझ्यासारखे सगळे मित्र 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 असं करत करत ती संख्या मोठी झाली. आणि डीजेची संख्या पण तशीच आहे, तिचं शेकडो डीजे. आणि एकाच वेळेस ते बुंगा फाईट वाजत होतं आणि ते वारंवार सारखं सारखं वाजत होतं. ते माझ्यासाठी खरं तर ते पहिलंच गाणं आम्ही आउट केलेलं. आणि तो रिस्पॉन्स बघून मला स्वतःला असं कधीच वाटलं नव्हतं की बाबा मी बनवलेल्या सिनेमाच्या एखाद्या गाण्यावर असं एकाच वेळेस लाखो लोक कधी त्याचा उत्साह साजरा करतील किंवा सेलिब्रेशन करतील, नाचतील. ते सोलापुरात शक्य झालं. त्याबद्दल आता संधी मिळाली तर बोलून टाकतो. समस्त सोलापूरकरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. त्या सगळ्या मित्रांचा, त्या सगळ्या लोकांचा ज्यांनी ज्यांनी या गाण्याला सेलिब्रेट केलं सोलापुरात. आम्ही टीजर बघतोय, गाणे बघतोय, एकंदरीत सिनेमा म्हणजे काय असेल याचं म्हणजे इमॅजिनेशन येतंय एकदम, म्हणजे त्याचं एक भव्य रूप दिसतंय. तर मला असं विचारायचं की खरंच हा पहिला सिनेमा आहे का? हा पहिलाच सिनेमा आहे, साहजिकच पहिला सिनेमा आहे. मी याच्या आधी काही सिनेमा सोड, याच्या आधी मी कुठेही एक असिस्टंट डायरेक्टर म्हणून पण कुठं काही काम वगैरे केलेलं नाही किंवा ॲज अ फॉर्मल एज्युकेशन काही घेतलेलं नाही, शिक्षण वगैरे. मात्र सतत सिनेमा बघणं, ऑब्झर्वेशन, किंवा मी असतानाच एक चित्रकार आहे, व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. तर त्याच्यामुळं जरा ते व्हिज्युअल लेवलला तसा सिनेमा दिसतो. आणि त्याच्यापेक्षा अजून एक गोष्ट तेवढीच महत्वाची आहे की टीम, फिल्मचा डीओपी, प्रोडक्शन डिझायनर, आर्ट डिरेक्टर, कॉस्ट्युम डिझायनर, आणि ही सगळी मंडळी पण तशीच आहेत. म्युझिकसाठी पण जेवढं कष्ट घेतले ओंकार स्वरूपनी, किंवा जेवढा वेळ दिलाय त्यानं, 4 वर्षाचं काम चालू होतं. आत्ता पण मी आता बोलतोय, काल एक रेकॉर्डिंग संपले. तर इथं 4-1 वर्षाचा त्याचा तो म्युझिकचा प्रवास एकाच सिनेमाला घेऊन, ते डेडिकेशन महत्वाचं आहे.
गाणी ज्याने लिहिलेली आहेत सुहास मुंडे, त्याचं हं, डेडिकेशन महत्वाचं आहे, की ते एवढी जवळपास मला वाटतं, की तो माझ्यासोबत 2-3 वर्ष होता. हं. सिनेमातली गाणी आम्ही आता बघतोय म्हणजे जे गाणी लॉन्च झालेत ती टीझर मधलं म्युझिक ऐकतोय. तर म्युझिक आणि गाणे फार इंटरेस्टिंग झालेत. तर अजून कोणते-कोणते गाणे आहेत? कोणत्या-कोणत्या सिंगर्सनी ते गायलेत? हो, म्युझिकची प्रक्रिया ह्या फिल्मची ना खरंच लय स्पेशल आहे. हं, 4 वर्ष म्युझिकचं काम चाललंय. तो गीतकार, संगीतकार म्हणजे गीतकार सुहास मुंडे यांनी सगळीच सिनेमाची हे गाणी लिहिलीत आणि संगीत ओंकार स्वरूपने दिलेलं आहे. हं, ही दोघंही पहिल्या पहिल्या मला वाटतं, की पहिल्या-दुसऱ्या दिवशीच्या प्रक्रियेपासून सोबत आहेत. त्या सिनेमाची पूर्ण नाळ माहीत असलेली. आणि हे माझ्या स्टुडिओच्या आजूबाजूला ती तळं वगैरे जे दिसतंय सिनेमात, तिथं अक्षरशः त्या माळावर बसून चाली, त्याच्यातले शब्द काय असावे, काय नसावे, हं, एवढी मजा घेतलेली आम्ही संगीताची प्रचंड. आणि हे सगळं होत असताना मग हे गाणं कोणी गावं, ते गाणं कोणी गावं, ह्याच्यावर पण खूप चर्चा व्हायच्या आणि त्या त्या गाण्याला तसा-तसा न्याय मिळणं सिनेमातल्या प्रसंगानुसार, ही गोष्ट होती. आता तू बघायला जाशील ना, तर सिनेमाच्या एका बाजूला गाण्यांच्या सिनेमात कडूबाई खरात माई आहेत. हां, त्यानंतर आनंद शिंदे आहेत, आदर्श शिंदे हं, आहेत. एका दुसऱ्या बाजूला तू बघशील तर सोनू निगम आहे, मधुश्री आहे, हं, असे सिंगर्स पण आहेत. तर तो एक सुरेख बॅलन्स असतो ना, की त्या मेलडीला घेऊन त्या गाण्याला न्याय देण्यासाठीचे आवाज, हं, गळा म्हणून. तर ती गोष्ट पण खूप अमेझिंग भारी आहे सिनेमात आणि स्पेशली गाण्यांच्या बाबतीत. हं, ते आता तर लोकं देत आहेतच प्रतिक्रिया त्या गाण्यांना बघून, ऐकून आता सध्या. तरी अजून हं, बरीच गाणी आहेत जी आउट केलेली नाही. सिनेमात 7-8 गाणी आहेत. हं, त्यातली आत्ता फक्त 4 म्हणजे रिलीजच्या आधी 4च आउट हं, झालेली आहेत. खूप गाणी अशी आहेत, की जी मला मुद्दाम सिनेमातच ठेवायची होती. हं. ते सिनेमासाठी ठेवलेले आहेत. ओके. आणि त्या प्रक्रियेत मग ते गोष्टीचे नस-अन-नस माहीत असलेली ही दोघं पण होती. हं, डी पण माझा. हे हं, सगळे मित्र असल्यामुळे सगळ्यांनी एवढा वेळ दिला हं. आणि म्हणून त्याच्यात ते परफेक्शन आलंय. अच्छा. हां, तर ते श्रेय मी कधीच एकटा घेणार नाही. जरी डायरेक्टर, लेखक, हं, निर्माता सगळं असलो तरी पण नाही. कारण त्याला परफेक्ट करण्यासाठी ह्या टीमचा, ह्या सगळ्यांचा तेवढाच मोलाचा वाटा आहे. म्हणून तुला तसं वाटत असेल, की पहिला सिनेमा नाही तर ते जे परफेक्शन बघून तुला वाटते. हां, मला असं वाटत नाही, की 100च्या 100% आम्ही पण अचीव्ह करू शकलोय. पण बऱ्यापैकी जवळपास आम्ही पोहोचलोय, जे अपेक्षित होतं. चित्रकार ते चित्रपट. काय म्हणजे काय प्रेरणा होती चित्रपट बनवण्यामागची? प्रेरणा हे बघ, प्रेरणा खरं तर म्हणतो ना काय, कसं, कुठल्या शब्दात तुला सांगू? सिनेमाचा किडा थोडक्यात. हां, हां. हा जर शब्द आपल्याकडे जास्त फेमस आहे. सिनेमाचा किडा, पिक्चरचा किडा. अ, तर तो मला ना तसं खूप आधीपासून आहे. हं, म्हणजे लहानपणापासूनच आहे. हं, अ, आणि सर्रास भारतीय माणसाला असतो. कोणाला ॲक्टर वाटते, कोणाला सिंगर वाटते, कोणाला डायरेक्टर वाटते, हं, कोणाला रायटर वाटते. ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे. पण किडा असतो काही ना काही प्रमाणात सिनेमाचा. काहीच नाही तर किमान गाणं तरी ऐकतो. हं. म्हणजे श्रोता तरी आहे, रसिक तरी आहे. आणि त्यातल्या त्यात सोलापूरकर सिनेमाचा उत्सवच करतात म्हणजे जरा जास्तच आहे, जरा जास्तच आहे. डोक्यावरच घेतात सिनेमाला. जास्तच आहे. म्हणजे ते प्रकार मला आठवतंय, की मी लहान असताना भागवत चित्रमंदिरमध्ये सिनेमा बघायला जायचं. आता ते बघ किस्सा सांगतो तुला. मी त्यावेळेस ट्रकवर बिगारी कामं करायचो आणि आठवड्यातनं आम्हाला 1 दिवस सुट्टी असायची. मंगळवार का बुधवार? हां, मंगळवारी बहुतेक. हं. मंगळवारीच. कारण मंगळवार बाजार सोलापूरला मंगळवार असतो. बाजार हां, असतो. बरोबर. सो मंगळवारी सुट्टी असायची त्या ट्रकला बिगारी कामाला. हं, बिगारी काम म्हणजे काय? रेती भरायचं काम करायचं. आम्ही नदीत हं, जाऊन रेती भरायची. दुसऱ्याच्या घरी जिथं ऑर्डर असेल ते खाली करायची. आम्हाला मंगळवारी सुट्टी भेटायची. मंगळवारी सुट्टी भेटली की पगारातले ₹50, ₹55 काढायचे हं, बाजूला आणि मी, माझा मित्र दशरथ म्हणजे त्याला मी शलर म्हणतो हं, आणि किसना, ज्याचं नाव कृष्णा, जे माझे बालमित्र, जे मला हं, जिवलग म्हणतो ना, की हं. अत्यंत जिवलग. म्हणजे आत्ताही मला जर शिव्या देऊन कोण बोलत असतील तर तर ती हां, तर तशी मित्र ती. अजून एक होता गफार म्हणून. तो फार सिनेमाच्या ह्याच्यात नसायचा, पण तो हं, पण खूप असा लहानपणीच्या त्या सिनेमाच्या प्रवासातल्या हं, मित्रांबद्दल बोलतोय. तसे हं, मित्र खूप आहेत माझ्या गावातले, जिवलग तशी. मग आम्ही दोघं-तिघं जण जायचं आपलं हं, आणि आम्ही एकाच गाडीवर कामं करायचो ना. हं. पिक्चर बघायला जायचं. मला आठवतंय, असे मोठमोठे यल्लादासी नावाचे आपले सोलापूरचे हो, पेंटर होते पेंटर. आणि ते मला वाटतं, की भारतात प्रसिद्ध होते सिनेमाच्या होर्डिंग्ज बनवण्यासाठी हं, आणि ते काय करायचे, बनवायचे.
अक्षरशः म्हणजे ते माझ्या इन्स्पिरेशन पैकी एक आहेत आणि खूप मोलाचा हं, त्यांचा वाटा आहे, मी असं सांगू शकतो. सांगू शकतो काय सांगतो. हं, कारण ते असे ह्यूज 15, 20, 20, 30 फुटाचे हं, पोस्टर सिनेमाचे बनवायचे. एवढा-एवढा मोठा एक-एक पॅच असायचा. हं, मला त्यावेळेस ते काही एवढं कळत नव्हतं. मला एवढंच वाटायचं, की कसलं भारी केलंय म्हणणार मी हं, आणि ते पण आत्ता मला कळतंय, की अरे ते किती अवघड होतं. तुम्ही एवढ्या-एवढ्या हं. मोठ्या पॅचेसमध्ये काम करताय आणि एवढे 25, 30-30 फुटाचे पोर्ट्रेट, 10-10 फुटाचा नुसता चेहरा आहे, हेड. तर एवढं ग्रेट कल्चर तिथं सेलिब्रेशनचं होतं आणि तसले एवढे मोठमोठे ते फुलांचे हार, त्या फटाके, सिनेमाला फटाके, काय दुधाचा सेलिब्रेशन. अभिषेक करतात. सिनेमाचं सेलिब्रेशन म्हणजे सुदैवानं आपल्याला ते सोलापुरात असल्यामुळे बघायला मिळालं. काय असतं सेलिब्रेशन सिनेमाचं आणि काय ह्या सगळ्या गोष्टी. मला वाटतं आत्ता पण बऱ्यापैकी ते आहे. थोडं कमी झालंय दिसतंय मला ह्या हं, मागच्या 2-4 वर्षात थिएटर्सचं प्रमाणच कमी झालंय सोलापुरात. मात्र सिनेमा बनवण्याच्या इन्स्पिरेशन मधला, चित्र बनवण्याच्या पण इन्स्पिरेशन मधला, ज्याला हं, प्रेरणा म्हणतो आपण, लय मोठा वाटा आहे सोलापूरचा हं. आणि खास करून प्रभात थिएटरचा यल्लादासी हां. आणि तिथला तो माहोल. आपले आता मोठे-मोठे जे व्यावसायिक आहेत, की हं, जसं की टाटा असेल, बिर्ला असेल किंवा दुबईचे सगळ्यांच्या घरामध्ये म्हणजे तुमचे चित्र दिसतात. हं. एवढे श्रीमंत लोकं हे चित्र का घेतात? म्हणजे काय असतं तो थॉट म्हणजे तो समजून घ्यायचा आहे? हा तर खरा हा गुंताच आहे. चित्र हे बघ कसं आहे, प्रत्येकाचा आपापल्या ऐपतीनुसार, आपापल्या विचारसरणीनुसार आपण काय विकत घ्यावं ते हं, आपण ठरवतो. हं, म्हणजे हे बघ, नवीन-नवीन माणसाकडे 2 पैसे यायला लागले, की माणूस मग जरा ब्रँडेड कपडे घ्यायला लागतो. हं. अजून जरा पैसे यायला लागले, की जरा महागडी घड्याळ घ्यायला लागतो. अजून जरा पैसे मग हा जरा प्रकार असतो, की म्हणजे इच्छा पूर्ण करायचा किंवा हां. ब्रँड नावाच्या गोष्टीचा जरा हं, हं, जास्तच आहे आपल्याकडे ते. हं, ते करतो. पण ही जी लोकं आहेत ना, चित्र विकत घेणारी लोकं, हं, माझा जो अनुभव आहे 20 वर्षातला, हं, त्यांच्या पिढ्यानपिढ्यांनी श्रीमंती बघितलेली असते आणि ती श्रीमंती नुसती पैशांचीच नाही, हं, तर ती लोकं कसं युरोप म्हणजे वेस्टर्न कल्चर जे आहे, हं, युरोप म्हण किंवा अमेरिका म्हण, इकडं त्यांचं हिंडणं, फिरणं, त्यांची थोडीशी आपल्याकडे श्रीमंत माणसं नाहीत असं नाही. हं, पण जरा फरक आहे. म्हणजे त्यांच्या आणि आपल्या श्रीमंतांच्या बाबतीत कलेकडे बघण्याचा. हं, 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 ती लोकं चित्रकलेकडं म्हणजे ते भयंकर रिस्पेक्ट करतात. काय माहीत नाही. म्हणजे बघ तुला उदाहरणादाखल जर सांगायचं झालं, तर अगदी टाटा बिर्ला सुद्धा तुला कुठल्या सिनेमाच्या प्रीमियरला कधी दिसले नसतील. किती हं, मोठा स्टार असू दे मग. हं. किती मोठा स्टार असू द्या. मी जर मोठं बोलतोय, मग कोणाला वाईट वाटलं तर माफी मागून टाकतो आता. पण ही लोकं ना नवख्या चित्रकाराच्या चित्राच्या प्रदर्शनाला तुला दिसतील. अच्छा. हे जातात. हं, माहीत नाही आता हे खरं तर ह्याचं तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्याच लोकांनी द्यायला पाहिजे. पण हं. मी मग तर माझं ऑब्झर्वेशन सांगायला लागलोय तुला आता, हां. की ही एका एका वेगळ्या वैचारिक लेव्हलला एका हं, वेगळ्या उंचीला जातात. चित्रकार, शिल्पकार किंवा फाईन आर्टिस्ट त्याला फाईन आर्टिस्ट आपण शब्द देऊ. हं, तर ह्या कलाकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा खूप सीरियस आहे. म्हणजे ही खूप संवेदनशील माणसं असतात समाजातली, हे हं, त्यांना माहिती आहे. हं, त्यांच्या मताला ते महत्त्व देतात. त्यांच्या बोलण्याला ते महत्त्व देतात. हं, त्यांच्या कलेला तर ते तेवढं प्रेम करतातच. साहजिक ते म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर लावतात. उठलं की हं, दिसावं. ऑफिसमध्ये बसलं की दिसावं. बरोबर आहे हं, ना? हां, पण ते ह्या सगळ्या बेसिक गोष्टींच्या बाहेर गेलेली लोकं असतात. हं, त्यांच्या गरजा आपल्या गरजा, आपल्या गोष्टी सगळ्या वेगळ्या आहेत. आपल्याला पाहिजे त्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्यांना हव्या हं, असलेल्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण त्यांच्या मानसिकतेबद्दल मी मी ऑब्झर्व्ह केलेली गोष्ट तुला आत्ता जे बोललो का नाही, एवढं तर नक्कीच आहे बघ. ते माहीत नाही काय बघतात, पण हं, ते फाईन आर्टिस्ट किंवा फाईन आर्टशी संबंधित लोकांना भयंकर प्रेम करतात. त्यांच्या कलेवर, वैयक्तिक हं, त्या लोकांवर, आर्टिस्ट लोकांवर. हं, आणि दुसरी एक बाजू असते. आता तसं म्हणता येणार नाही, कारण त्यांच्याकडे जे वैभव आहे, हं, ते एवढं आहे की ते कुठेतरी म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून पण आर्टकडे बघत असतात. हं, म्हणजे आज एक स्टेटस सिम्बॉल म्हणून तर नक्कीच बघतात ते, की कुठल्या आर्टिस्टचं चित्र आपल्या घरी आहे. हं, ह्या एक गोष्टी आहे. त्या कला म्हणलं की मग त्या गोष्टी आल्याच.
तुझं ते चैतन्य, स्पिरिट, ऊर्जा त्या कलेत हं, त्या कुठेतरी कलाकाराच्या ह्याच्यातनं उतरलेलं असते. हं, ते तुमच्या आजूबाजूला तुमच्या नजरेसमोर कायम असल्यामुळं ती एक पॉझिटिव्हिटी म्हण किंवा त्या गोष्टी इनडायरेक्टली माणसाच्या मी हे परवाच वाचलं बरं का, की हे पण असं पण असते. हे मला हं, माहीत झालं, की अरे हां, ते चित्र तुम तुमच्याकडं मेंदूवर ते इनडायरेक्टली तसं प्रभाव करतं किंवा परिणाम करते, हं, 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 की हं, तुम्ही काय बघता त्याच्यानुसार तुम्हाला तसं वाटणं, तसं फील हं, होणं. तर ती ऊर्जा पण एक हं, प्रकारची त्यांच्या आजूबाजूला त्या चित्रामध्ये असलेली ऊर्जा आजूबाजूला वावरते. त्याच्यानंतर स्टेटस सिम्बॉल हा एक भाग असतो, की हं. आपण कसं दाखवतो माझ्याकडे कुठलं घड्याळ आहे, माझ्याकडे कुठलं ब्रँडचं कापड आहे किंवा काय. हां. तर ह्या गोष्टी ते दाखवत नाहीत कारण ह्याच्या खूप पुढे आहेत ते, खूप दूर आहेत. ती लोकं त्यांच्या घरी त्यांनी आणलेल्या अशा कलाकृती त्यांच्या मित्रांना, त्यांच्या हं, लोकांना आवर्जून दाखवतात. ते सेलिब्रेट करतात. ते स्वतः तर करतातच, पण ते हं, असं आहे. आणि तिसरी एक बाजू आहे, जी पण खूप महत्त्वाची आहे बरं का. इन्व्हेस्टमेंट म्हणून तो एक प्रकार असतो त्या कलेतला. हं, म्हणजे अ, आपण अमुक-अमुक एक रक्कम आहे त्याच्यात इन्व्हेस्ट करतोय. म्हणजे ती कलाकृती विकत घेतोय. तर त्या कलाकृतीची किंमत 5-10 वर्षांनी, 20 वर्षांनी किंवा त्याच्या हं, माहीत नाही पुढच्या जनरेशनसाठी ते ठेवतात. तर त्याची त्यावेळेस अवाच्या असते. हं, हा पण एक भाग आहे. अशा काही गोष्टी मला ज्या वाटतात ते बोललोय हं. हां. खरं तुझा प्रश्न माझ्यासाठीचा नव्हताच तो. तरी मी तुझ्यासाठी बोललोय. तो त्यांच्यासाठी आहे, की जे लोकं का घेतात? पण तरी मला जे वाटलं ते बोललोय. बरं. हं. आता बरेच आजूबाजूला चित्रकार आहेत. पण शशिकांत धोत्रे हा जो ब्रँड नाही रे. द बी तो नाही. हां. हां. म्हणजे तू हा जो ब्रँड बनवलाय म्हणजे वेगळेपण आहे. म्हणजे हां. मी असं आहे मला माहिती आहे की पोर्ट्रेट वगैरे दादा तो काढत नाही. हां. म्हणजे वैयक्तिक कोणाचे असं. नाही करत. हां. हं. सो मग हे जे ब्रँड बनवण्याची जी जर्नी होती किंवा हे काय आहे म्हणजे आयला हे खरं मी सांगतो तुला ब्रँड बिंड मी काही बनवायला भानगडीत पडलेलो नाही बरं का खरंच. हां. बनवलं म्हणजे बनवायच्या भानगडीत नसेल पडला, पण तो झालाय तयार. नाही मी सांगतो सो हां. मी नक्की हां. सांगतो तुला. हो, मला बनायचं होतं फिल्म मेकर. हं. मुळाशी येतो आता. हां. ही गोष्ट आहे 2003 ची वगैरे हं. आणि मला चित्रपट दिग्दर्शक बनायचं होतं. हं. आणि झालं असं, की तो काळ असा होता ना माझा परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सगळ्या गोष्टी हं. लयच वाईट. हं. म्हणजे आई मोलमजुरीची कामं करायची. त्या काळात. माझ्या हं. वडिलांनी पण भयंकर कष्ट घेतलं आम्हाला मोठं करण्यासाठी, शिकवण्यासाठी. पण त्या एका एका काळामध्ये वडील जरा व्यसनाधीन झाले हं. आणि ते त्याच्यात मग ते अ, त्यांचा तसा मग घरी काही उपयोग हं. होईना, मदत होईना किंवा तर त्यामुळे लोड आईवर आला सगळा. आणि घरातला मोठा मीच. मग अशात मी मुंबईला गेलोय. आणि हं. मग मी गेलोय ते गेलोय आणि बघतोय स्वप्न काय मला असं बनायचंय, मला तसं हं. बनायचंय, फिल्म मेकर बनायचंय, हे सगळ्या गोष्टी. आणि प्रॅक्टिकली हे खरंच अवघड होतं सगळं. पण अशा काळात काय झालं, मी अशी करत राहायचो, कामं काही करायचो. हं. चित्रकलेशी संबंधितच करत होतो मात्र. माझा एक दोस्त आला, त्याला आर्ट सोसायटी ऑफ इंडियाला त्याला त्याचं चित्र घेऊन आला आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कॉम्पिटिशनला सबमिट करायला म्हणून. हं. आणि मग त्यानं माझ्या रूममधली काही चित्र बघितली आणि त्यानं सांगितलं, की "अरे शशी तू ह्यातलं तू काय पण दे. तुला अवॉर्डच भेटेल म्हणले. तू दे तर दे." मग मला त्यावेळेस कळलं, की असं काय असतंय कॉम्पिटिशन हे ते. मग मी दिलं. माझ्याकडे बरीच चित्र होती रूमवर. हं. त्याला दिले आणि त्याला खरंच तसं झालं. हं. आणि मग ते पहिल्यांदा विकलं पण गेलं. मला आठवतंय हं. ते पहिल्यांदा ₹18,000 ला विकलेलं चित्र होतं. आणि बरं. तेवढी किंमत लावायला मी घाबरत होतो त्यावेळेस. हां. आणि ती मित्रांनीच लावलेली. अरे म्हणले एवढं तर कमीत कमी असूच दे त्या. कारण ते मग तिथनं एक वेगळा कॉन्फिडन्स आला. मग ते हं. चित्र ज्यानं विकत घेतलं त्यानं विचारलं, "अजून तुझ्याकडे काय आहे?" हं. मग तो एक गॅलरीवाला होता. तुलिका आर्ट हं. गॅलरी म्हणून. मग त्यानं प्रदर्शनं भरवली. हं. आणि मग मला लगेच सलगच सगळे महत्त्वाचे पुरस्कार मिळत गेले. हं. 2009 ला लगेच मला बॉम्बे आर्ट सोसायटीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. हं. अशी मग ती बरीच पुरस्कार म्हणजे मिळत गेली ह्या हं. कलाक्षेत्रातली महत्त्वाची, मानाची. आणि मला कळलंच नाही, की मला मूळ काय करायचं होतं हं. आणि गरज होती परिस्थितीमुळं, हं. पैसे ह्या सगळ्या गोष्टींची. आणि मलाही मजा यायला लागली. मला तर लहानपणापासून चित्र काढतोय. हं. मस्त त्याच्यात मग एकरूप झालो. आपलं चाललंय. हं. काय म्हणू त्याला आपलं रोज सकाळी उठायचं रुटीन होतं छान माझं त्यावेळेस. हं. सकाळी लवकर उठायचं, रात्री लवकर झोपायचं आणि आपलं कला आपली चित्र आपण कधी-कधी तर असं दिवस-रात्र पण बसायचो. मजा यायची मला. हं. ह्या सगळ्या प्रक्रियेत काय झालं,
प्रवास पुढं 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 पुढे येत गेला चित्रकलेचा. हम्म. सिनेमा थोडं अं, बाजूला राहिला. बाजूला राहील. आणि मग एक माझ्या लक्षात आलं की अरे आपलं करिअर झालं आता चित्रकलेतच. हे मला खरंच उशिरा कळले तुला. कारण तोपर्यंत पण डोक्यात होतच माझं होतं. सिनेमा आणि हे ते सगळं मला करायचं ते करायचं. अशा 2-4 वर्ष गेली आणि 2-4 वर्षात मला कळलं की आता हे आपलं ह्याच्यात आपलं प्रोफेशनच झालंय हे. झालंय. मस्त हे बऱ्यापैकी नाव पण व्हायला लागले, लोकांना आवडायला पण लागले, पैसे पण हम्म. मिळतात, आपल्या बेसिक गरजा पण भागायला लागल्या. आता घरची काही काळजी राहिलेली नाही. करू आता हे. मजा येते, लहानपणापासून आवडीचा विषय आहे, जिव्हाळ्याचा. तर मग ते अशा प्रकारे ते झाले. तर ते म्हणजे ब्रँड करणं तू जे म्हणला ना, असं काही विषयच नव्हता खरं. असं वाटू शकते लोकांना. पण ही लय नैसर्गिक आणि अनावधानानं काही गोष्टी झाल्या. चांगल्या झाल्या, काही वाईट झाल्या. पण वाईट मला आठवत नाही. अगदीच तुरळक कुठं काय घडलं असेल तर घडलं असेल. पण चांगलंच जास्त झालंय. मला चित्रकलेत स्ट्रगल नाही करावं लागलं. हे पण तुला आवर्जून सांगतो. मला झटक्यात म्हणतो ना, की पहिल्याच प्रयत्नांमध्ये मला यश मिळत गेलं. आणि मग असं करत आत्ता ते तू म्हणतोय तसं झालंय खरं. मी कितीतरी म्हणलं तरी ते मी नाही जरी काही जरी म्हणलं तरी ते आहे. एक स्टेटस सिम्बॉल म्हणून लोकं चित्र खरेदी करतात. ते त्यांच्या घरी लावतात, ऑफिसेसमध्ये लावतात. तो प्रकार आत्ता झालाय. पण हे ठरवून मी केलेलं नाही. हे मला तुला आवर्जून सांगायचं होतं. म्हणून एवढं लांबचौडं तुला उत्तर दिलेलं. नाहीतर ते बऱ्याच जणांना असं वाटतं, की ते ब्रँड करतोय ब्रँडच्या मागं किंवा काय. आता आवडतंय लोकांना. आता त्याला मी काय करू ना, म्हणजे प्रदर्शनाचं पण तसंच होतंय. माझं प्रदर्शन मी कुठं लावलं आणि आत्ता नाही बरं का, आधीपासून. हे तू माझे कुठल्याही जुन्या सहकारी मित्राला विचारशील का, तुला हे कळूनच जाईल, की प्रचंड प्रेम करतात लोक. अक्षरशः म्हणजे लाखाच्या संख्येत लोक चित्र प्रदर्शन बघायला येतात. रांग असते चित्र बघायला. आणि ते हे मग जे असतं का नाही, एक तुला मिळालेलं ते अप्रिसिएशन, प्रेम, ते ते जपणं, ते टिकवणं, ह्या सगळ्या गोष्टी तशा जड आहेत. म्हणजे ते यश मिळवण्यापेक्षा हे टिकवणं जरा तर त्याचं स्वरूप हे खूप कष्टानं आणि लोकांच्या प्रेमाने मिळालेली गोष्ट आहे. नाव, प्रतिष्ठा म्हण किंवा मान, सन्मान, पुरस्कार. त्याला ब्रँड नाव चुकून येऊ नये. म्हणजे ते तो वेगळीकडे जाऊ शकतो विषय. तर असं एकंदरीत ते ब्रँड आणि जे आतापर्यंत आहे, तू म्हणतोय त्याला आता ते आहे. ते मी मान्य करतोय. आता आहे ते. पण ते ठरवून झालेलं नाही. ते खूप नैसर्गिक घडत गेलंय. हे ह्याच्या मागचं होतं तुला जे बोलायचं होतं ते. पोर्ट्रेट न काढण्याचं काय रिझन? पर्सनल पोर्ट्रेट. कुठल्या आर्टिस्टचं कसं आहे, माझ्या डोक्यात काही गोष्टी आहेत ना, म्हणजे छापलेल्या, की मी कोणाचं चित्र काढावं, ते कसं असावं, ते कुठल्या रंगाचं असावं, त्यात लाईट कसा असावा, ती व्यक्ती कशी बसलेली असावी, ह्या काहीतरी आहे ना माझ्या डोक्यात. म्हणजे मी पण काहीतरी इमॅजिन करतोय ना एक त्या कलेतल्या सौंदर्याबद्दल, कंपोजिशन बद्दल, रंगांबद्दल. तर ते रंगवत असताना मला आनंद मिळतो त्याचा. आणि ते माझ्या जे डोक्यात आहे ते ज्यावेळेस मी बघेल तर मला समाधान होईल ना. मग नुसतंच पैशासाठी तर मग दुसरी व्यवसाय करता येईल कोण तर म्हणते माझं काढून. तर ते मला माहित नाही बरं का, ते काढणं वाईट आहे असं मला म्हणत नाही. आता काही जणांना तसंच आवडतंय. आता त्याचा वैयक्तिक भाग आहे ना तो. मग तो वाईट असं म्हणू शकत नाही. पण मला तरी कधी रुचलं नाही ते. मी तसं काढू शकतो. मग मला स्वतःलाच सगळं ते त्या व्यक्तीला तसंच बसवावं लागेल, तसे फोटो काढायला लागतील. मग तसं सगळं अरेंज करावं लागेल. मग त्याचं पण मग मला जसं हवं तसं चित्र करावं लागेल. मग असं काहीतरी होईल. पण तुझ्या माहितीसाठी सांगतो, की हा जो प्रवास आहे माझा चित्र रंगवायचा, व्यक्तिचित्र रंगवायचा, तो खूप बदललाय आणि तो लवकरच लोकांच्या समोर येईल. म्हणजे तो जसाच्या तसं किती छान दिसतंय आणि जसंच्या तसं डिक्टो काढलंय, ह्याच्यात थोडं काहीतरी मला असं वाटतं, की थोडं ह्याच्यापेक्षा वेगळं आहे. एक कलावंत म्हणून जसं प्रयोगशील असायला पाहिजे, तसे प्रयोग त्या चित्रांमध्ये माझे सुरू आहेत. म्हणजे झालेत, ती कामं येतील बाहेर लवकरच. मग ते त्या टेक्स्चरला घेऊन आहेत, एक्सप्रेशन्सला घेऊन आहेत, समाजातल्या गोष्टींना, सोशल घटनांना घेऊन आहेत.
हं, त्यातला काही प्रकार आहे जो चित्रांमध्ये मी नाही करू शकत. तो मी सिनेमात केलाय हं, सजनामध्ये. तो एका गाण्यात दिसेल लोकांना. हं, जे कडूबाई खरातांच्या आवाजात गाऊन घेतलेलं आहे. हं, आणि आता नाही बोलत त्याबद्दल काय. मात्र त्यात मी तो प्रकार केलाय. जो मी चित्रांमधनं साध्य नसतो करू शकलो. हं, मी त्याच्यातनं मला ते हत्यार लय प्रभावी वाटलं हं, सिनेमा त्यासाठी, हं. गाणं. तर तिथं तो प्रयोग मी केलाय. म्हणजे माझ्या माहितीनुसार तर तो प्रयोग भारतीय सिनेमाच्या इतिहासात नाही झाला अजून अच्छा. कधी. पण हां, आता हे मोठेपणा म्हणून नाही सांगत आहे मी. पण खूप वेगळा प्रयोग केला एवढं एवढं नक्की आहे. आणि ते पचल, रुचल मला हां. माहीत नाही आता कसं असणार आहे. प्रेक्षक ते 23 तारखेला कळेल मला. हां. गाणी आपली ऐकली किंवा सिनेमाची एकंदरीत भाषा जी आहे ती आपली गावाकडचीच आहे. मग ती हं. मुद्दामून तशी घेतली आणि काय सोलापूरची भाषा किंवा सोलापूर साइडची भाषा हां. गावाकडची सोलापूर एकंदरीत ग्रामीण. हां, हां. ग्रामीण. मुद्दाम नाही आहे. मुद्दाम हं. नाही रे. ती गोष्टीची गरज होती. रिक्वायरमेंटच तशी आहे. अच्छा. आता त्या गोष्टीत जे सीन आहेत, ज्या हं, पोरांची ती गोष्ट आहे, त्याच्यासाठीच ती गरज आहे. हं, आणि त्यासाठी तसे चेहरे पण पाहिजे होते मला. फ्रेश. जशी हं, गोष्ट आहे, हं, तसेच चेहरे, तशीच भाषा, सगळ्या हं, गोष्टी. म्हणूनच ते आहे. असं म्हणजे मुद्दाम तर नक्कीच नाही. पण त्या गोष्टीची गरज होती ती भाषा आणि त्या हं, भाषेसाठी लय अट्टास केलाय मी परत. म्हणजे हं, ते की तशीच वाटावी, तिथलीच एकदम टिपिकल सोलापूर जिल्ह्यातल्या त्या आपल्या ग्रामीण भागातली हं, जी भाषा बोलली जाते तीच भाषा असावी. ते ओढून ताणून नकली वाटू नये. हं, ह्या गोष्टींची लय काळजी घेतली. कारण हं, टोन पण लय महत्वाचा असतो अभिनयासोबत. हं, म्हणजे आता महाराष्ट्रात तर आहे. तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गेले, की तिथली तिथली भाषा, त्यांचं बोलण्याची पद्धत, ही गोष्टी हं, ह्या गोष्टी मॅटर करतात. त्या गोष्टीला, त्या परफॉर्मन्सला, त्या सीनला एन्हान्स करण्यासाठी किंवा म्हणतो ना, की त्याला जास्त चांगलं करायसाठी. तर ती गरज होती भाषा, तिथला हं. टोन. म्हणून ती भाषा तिथली आहे. थोडं सिनेमाबद्दल बोलूया. हं. सजनाची कल्पना कधी सुचली किंवा सुरुवात कुठून झाली? ह्या फिल्मची, ह्या स्टोरीची फिल्मची, स्टोरीची किंवा मला वाटतंय एकंदरीत या प्रोजेक्टची सुरुवात? याची सुरुवात झाली लॉकडाऊनमध्ये. बरं. लॉकडाऊनमध्ये मला वेळ होता आणि त्या दरम्यान मी ऑनलाईन क्लासेस चित्रकलेचे करायचं असं ठरवलं. हं, माझे जे म्हणजे किती जण तरी विचारायचे, की हे कसं काढता आणि हे पेन्सिलने कसं रंगवता, पेपर काय, काय मटेरियल? मी म्हणलं हं. हे एकदा ऑफिशियलीच शिकून टाकावं अच्छा. आणि त्या दरम्यान मला वाटतं खूप मी काही व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते आउट केले आणि ओके. त्याच टप्प्यात मला भरपूर वेळ मिळाला आणि ते शूट करायला, रेकॉर्ड करायला आलेली मित्र होती ती फिल्म इंडस्ट्रीतलीच मित्र होती. माझ्या त्या हं, क्लासेसचे व्हिडिओ शूट करायला. तर त्यावेळेस ती गोष्ट रंगत गेली आणि मग ठरवलं की आता वेळ पण आहे. हं, मस्त ही स्टोरी लिहून पूर्ण करायची आणि आता जी इच्छा आहे एवढ्या वर्षांची, हं, ती पूर्ण करायची. तर एवढं साधं आहे. ही गोष्ट लिहायला सुरुवात होणं. हं, आता गोष्ट गावातल्याच पोराची आहे. हं. ते सिनेमामध्ये बघितल्यावर कदाचित लोकांच्या लक्षात येईल, की ती बऱ्यापैकी पर्सनल पण आहे. बरं. म्हणजे अ, त्यातल्या बऱ्याचशा घटना ज्या आहेत, हं, त्या काल्पनिक वगैरे नाही आहेत. त्या जास्तीत जास्त घटना ह्या पर्सनल आहेत. अनुभवातनं आलेल्या आहेत. हं, आणि आता त्याचाच सिनेमा का बनवावा वाटला, हा असा काही हट्ट-बिट्ट नव्हता. हं, पण लिहिताना मला असं वाटलं, की हे लय भारी आहे. हं, हे लय बोलकं आहे. प्रेम म्हणून पण, एक सामाजिक घटना म्हणून पण, ह्या लय लय भारी गोष्टी आहेत. आणि हं. मला असं वाटलं, की हे जायला पाहिजे अच्छा. लोकांसमोर. आणि मग तसा विचार सुरू झाला आणि मग म्हणतो ना, की एक-एक मित्र जोडायला सुरू झाला आणि हं. सजना घडला. आपल्या गावाकडचे काही किस्से, कशाला धरून? गावाकडे लहानपणीचे किंवा आता सोलापूर जिल्ह्याचे विषयी, सोलापूर शहराविषयी. गावाविषयी काय बघ किस्स्यांबद्दल म्हणजे लय किंवा मोठा जर आहे. मग आपल्या हे पॉडकास्टमध्ये संपायचं नाही. दुसरा एक आज मला असं विचारायचंय, की हां. जर जन्म त्या गावात झाला नसता आणि कुठल्यातरी मोठ्या शहरात मुंबई, पुण्यासारख्या शहरात झाला असता, तर व्यक्ती म्हणून काय बदल असता? नाही माणूस म्हणून मी आता जसा आहे तसाच असतो साहजिक. बरं. पण सिनेमा सजना नसता मग. सिनेमा मात्र आता हे कसं आलंय ते जगण्यातनं आलंय बरोबर. हां, ते सगळ्या गोष्टी हां. ज्या आल्यात ना, त्या जगण्यातनं आल्यात. मग शहरातल्या जगण्यातनं जे येईल ते आलं असतं कदाचित सिनेमात हं, माझ्या. मला उसनवारी करता येत नाही फार. हं, म्हणजे अ, म्हणजे आता
ह्याचा अर्थ मी आयुष्यभर ग्रामीणच सिनेमा बनवेल का असं, किंवा सजनासारखाच सोलापूर किंवा त्या भागातल्या भाषेत त्या टोनच्याच सिनेमा बनवेल का असं का, तर नाही. मात्र एक गोष्ट पक्की आहे, मातीशी जोडली गेलेली असणार त्या गोष्टीची नाळ कुठं ना कुठं. हं, कारण माझं जगणंच त्यात नाही. हं, मला मला नाही वाटत मला कधी उसणं उसणं जमल म्हणून. एखादी लय भारी गोष्ट वाटली मग त्याच्यावर पिक्चर बनवू बाबा असं. असं हं, वाटणार नाही मला. मग ते मला भावनिकदृष्ट्या किती पोहोचते त्याचा मी लय विचार करेन. नाही तर मग काहीच नाही मग. हं, वास्तवाशी काही संबंधच नाही. हं, असा सिनेमा करायला आवडेल. मग नुसतंच कल्पनेतलं जग असते की प्रत्येक माणसाचं असते. हं, काय पण असेल मग चांद, तारा, ढगात काय हं, सगळ्या गोष्टी. तसं तर करायला आवडेल. एक तर मग अत्यंत मातीशी धरून, हं, वास्तवतेशी धरून, नाहीतर मग अत्यंत काल्पनिक. हं, दोन्हीच्या मधलं मला नसतं जमलं. हं, म्हणजे मन एक शहरात असतो तर साजना नसता घडला. हं, डेफिनेटली हे सगळ्यात मोठी हं. गोष्ट आहे. सजना घडली याच्यामुळंच, कारण आता गावाकडून मुंबईला शिकायला ज्यावेळेस म्हणजे जातात मुलं आपल्या इकडचे, तेव्हा हं, प्रॉब्लेम्स येतात किंवा तुमच्या पण आयुष्यात म्हणजे तशा आल्या असतील गोष्टी. त्या जे स्कूलला तुम्ही गेले होते आणि हं. ते 1 महिन्यात सोडलं मला वाटतं. काय कारण होतं? आर्थिक अडचणी तुला बोललो की मगाशी बोलताना, की हं, त्याच काळातला तो विषय होता, की हं, घरची परिस्थिती कशी होती आणि काय. आणि दुसरं अडचणी असतात बरं का. असं हं, असं पण आपण समजायला नाही पाहिजे, की गावाकडनं आलोय तरच लय अडचणी आहेत. हं, म्हणजे शहरातल्या माणसाला काही अडचणी नाही. हं, असं असं खरंच नाही. हं, म्हणजे ज्याच्या त्याच्या अडचणी त्या जागेवर आहे. हां, एक आहे की तू एकदमच तुला ज्या गोष्टींची सवयच नाही, ज्या गोष्टींबद्दल तुला बिलकुलच माहीत नाही आणि तिथं तू डायरेक्ट आलाय. हं, तुला ते सुरुवातीला जड जाऊ शकते. बऱ्याचदा तर आपली पोरं राहत नाहीत, पळून जातात त्या वातावरणात. हं, हे नको मला. असं सगळ्या गोष्टी होतात. कारण ती सवय नसते हं, जगण्यात कधीच. हं, मात्र आपला दृष्टिकोन आणि विचार जर सरळ असतील, हं, मला वाटते वागणं, जगणं पण नैसर्गिक आणि चांगलं असेल. हं, कोणाला त्रासदायक नसेल किंवा अशा गोष्टी असतील आपल्या चांगुलपणा थोडक्यात हं, माणसात असेल, तर संघर्ष लय कमी आहे. हं, स्ट्रगल लय कमी आहे. कारण समोरचा माणूस कसाही किती काही असला ना, तर ते हं, एका मर्यादेनंतर तो थांबतो त्रास द्यायचा. हं, ही चांगुलपणाची एक हे असते, की तुम्हाला ते जास्त नाही फेस करायला लागत गोष्टी. हं, त्यामुळं पहिल्यांदा तर आपल्याला आपल्या डोक्यातला न्यूनगंड काढावा लागेल, हं, की यार मी गावातला आहे, मग मी आता मुंबईला चाललो किंवा मी कुठं अजून मोठ्या ठिकाणी शिकायला चाललोय, हं, काम करायला चाललोय, तर मग माझं कसं होईल? मग मला लय शुद्ध बोलायला लागेल का? हं, का म्हणजे ह्याला धरून लय प्रश्न असे पडतील हं, आपल्या आपल्या गावाकडनं किंवा गावातल्या येणाऱ्या पोरांच्या डोक्यात. हं, पण अशी किती हजारो उदाहरणं देता येतील, की अशीच आपल्यासारखी छोट्या-छोट्या गावातनं शहरांमध्ये येऊन आज ती इथं हं, काय आहे म्हणजे डोळं दिपवणाऱ्या गोष्टी त्यांनी हं, करून ठेवलेल्या आहेत. हं, ते कशाच्या भरोश्यावर होतात? एक सगळ्या मला नाही वाटत, की तू अशी यशस्वी झालेली हजार लोकांची जरी यादी काढली, हं, तर त्या 1000 पैकी एकाही माणसाच्या मनात कसल्याही प्रकारचा न्यूनगंड असेल म्हणून. हं, सगळ्यात पहिल्यांदा तो आपल्याला बाजूला तर लाथ मारायला लागेल आपल्याला. हं. कोणाला काय वाटतंय विचार कमी करायचा आणि न्यूनगंड काढून सुसाट सुटायचं. बरं. जसं आहे तसं नैसर्गिक. कोणाला काय वाटलं विचारच करायचा नाही. हं, आव आणायला गेलं का नाही, मग ना धड आपण आपला राहतो, हं, ना धड त्यांचा होतो. काय म्हणजे मग दोन्हीच्या मधलं काहीतरी भलतंच होऊन बसते. हं, त्यापेक्षा जसं आहे तसं नैसर्गिक जगायचं. फेस करत राहायचं. हं, काय स्ट्रगल असतो, सगळ्या गोष्टी असतात. सगळ्याच्या वाट्याला येतात. माझ्याही वाट्याला आलेलं आहे. हं, त्याला गोंजारत नाही बसायचं कधी. तर तात्पर्य हे आहे, की कसलाही न्यूनगंड न ठेवता, कोण शहरातला आहे, कोण गावातला आहे, कोण कुठून आलंय, ह्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवून, समोरच्या माणसाकडं माणूस म्हणून बघायचं. हं, लय साधं आहे. ते कोण आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या हं, गावातनं आलंय, गरिबाचा आहे, श्रीमंताचा आहे, ह्याच्याशी काय करायचं आपल्याला देणं-घेणं आहे? हं, आपण पण स्वतःला माणूस म्हणूनच बघायचं हं. स्वतःकडे. मी जर मोठं बोलतोय असं वाटायलंय आणि समोरच्याकडे पण तसंच बघायचं. तू माणूस आहे माणूस माझ्यासाठी. आहे. हां. त्याच्यात एक गोष्ट असू शकते चांगला आणि वाईट. चांगली माणसं मिळवायची. वाईट हां. माणसाला पण दुखवायचं नाही. त्याला पण नमस्कार म्हणून नमस्कार तू तुझं करून. तुझं बघ. पण चांगले
मला असं म्हणायचं आहे, की आपणच आपल्या मनात हम्म, न्यूनगंड ठेवून कुठे जात हम्म, असेल ना, हम्म, तर स्वतः सगळ्यात पहिलं स्वतःला बाउंडरी आपण स्वतः घालतो. हम्म, ते करायचंच नाही. कारण असं काही नसतंय, की अ, लय एकदम अतिशुद्ध बोलला हम्म, किंवा फार श्रीमंत घरातनं आला, हम्म, तर तसंच काही चांगलं असतं. हम्म, किंवा हे असं बी काय नाही, की अ, आपण गावाकडनं आलोय म्हणजे लय भारी आहे आपण. असं काहीतरी हम्म, काहीतरी लयच काय असं काही ग्रेट काहीतरी झालंय. हम्म, मुद्दा काय आहे तर तुम्हाला तुमच्या स्वप्नात तुमचे ध्येय हम्म, तुम्हाला मिळवायचे आहेत आणि ते मिळवत असताना हम्म, आपण क्लीन असायला पाहिजे स्वतः पहिलं हम्म. बरोबर. आणि समोरच्याकडे पण तसंच बघायचंय. आता समाजात वावरायचंय तर ह्या गोष्टी येणारच आहेत. हम्म. माणसं, संवाद, संपर्क. आता तू चित्रकार नसता तर काय असता? फिल्म मेकरच असतो. मला तेच आवडायचं. म्हणजे पहिलं गोल फिल्म मेकिंगच होतं. फिल्म मेकिंगच फिल्म होतं. मेकिंगच करायचंय. चित्रकार नसतो, फिल्म मेकर असतो. बरं. हे चित्र एवढी महाग का असतात म्हणजे? म्हणजे सामान्य लोकांच्या मनातला प्रश्न आहे, की एवढे महाग चित्र का असतात? अरे ये तू लय अवघड विचारायला लागला मला. पण तरी सांगतो तुला. अ, वैयक्तिक माझ्या दृष्टिकोनातनं चित्र आहे. बरं. आणि माझ्यासाठी खरी महाग चित्र कुठली आहेत माहिती आहे का? हं, जी लहान लेकरं काढतात का ती. हं, तेवढी प्युअर एखादा विषय रंगवायची जी क्षमता असते का नाही त्यांची. तेवढं प्युअर प्रोफेशनल चित्रकार म्हणून ज्यावेळेस काम करतो ना, हं, तसं जमत नाही. आणि ज्यांना जमतं ती मोठी झाली मग खूप. हं, म्हणजे वयाच्या 70व्या-80 वर्षी पण ज्यांना बाल बाल म्हणजे लहान तुला 3 वर्षाचं होता येतंय, 4 हं, वर्षाचं होता येतंय ना, हं, तर ती खरी लय भारी प्रक्रिया आहे कलेतली. म्हणून त्या कलेकडे तसं हं, बघितलं जातं. आणि त्याच्या किमती ठरवणारी लोकं, विकत घेणारी लोकं, विकणारी लोकं, ही त्या इंडस्ट्रीत सतत काम करत असतात. त्यांना हं, माहीत असतं, की कुठलं काम कुठल्या दर्जाचं आहे. त्यामुळे ती एक गोष्ट असते. आणि अजून एक गोष्ट आहे त्याला लागून जी एक महत्त्वाची आहे, की हे बघ आता मी 10 वर्षापूर्वी जे चित्र काढायचो, ते पण तीच चित्र आहे जी आज आहे. हं, पण 10-15 वर्षापूर्वी मला तेवढे पैसे मिळायचे का? हं, मग आज मिळतंय. मग आज का मिळतंय तर नाव. ना. हा एक विषय आहे, हं, की अ, कोणाचंही उदाहरण घे. तू एम.एफ. हुसेनचं उदाहरण घे. आता हं, बाहेरच्या देशातली नावं नाही सांगत मी. आपल्यातल्या लोकांना कळवा म्हणून आपल्या हं, अ, एम.एफ. हुसेनची चित्र महाग होती. हं, तर त्याला तेच कारण आहे, की त्याची प्रसिद्धी, त्याचं हं. नाव. तो प्रसिद्ध नसता तर सेम चित्र असतं तर तेवढी तर किंमत असते का? किंमत. हं, नसती ना. हं, हा पण एक भाग आहे. त्याला जोडून लय गोष्टी आहेत मला, पण हे हं. मोठ्या-मोठी मला ह्या 2-3 गोष्टी वाटतात मला, की ज्याच्यामुळे त्याच्या किमती अ, ठरल्या जातात. आता चित्रकला आणि प्रदर्शनं जी होत आहेत भारतामधलं, हं. त्याचं कसं चित्र आहे आत्ताचं करंट? खरं सांगायचं तर भारतात तेवढा मोठा प्लॅटफॉर्म नाही हं, चित्रकलेला. पण हा विषय असा आहे, की तुला जग रिकामं आहे. बरं. म्हणजे तू कुठेही राहून तुझी कलाकृती जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात, कुठल्याही आर्ट गॅलरीत कुठेही तू पोहोचू शकतो. हं, त्यासाठी तुला गरज नाही, की तुला लंडनच्या एखाद्या गॅलरीसोबत काम करायचं आहे. हं, तर ते गरज नाही, की तू लंडनमध्ये जाऊन राहायला पाहिजे. तू इथं हं, बसून पण त्यांना ऑनलाईन तुझी चित्रांचे फोटो पाठवू शकतो, माहिती देऊ शकतो. जर त्यांना वाटलं, की त्या त्या क्लासचं हे काम आहे, आपण ह्या माणसाचं प्रदर्शन करायला पाहिजे आर्टिस्टचं, तर ते करतील. अच्छा. तर तुला जग रिकामं आहे हं, काम करायला. म्हणजे भारतातली अवस्था तू विचारतोय, हं, तर तशी तेवढी सकारात्मक किंवा तेवढी पूरक वातावरण आपल्याकडे कलेसाठी नाही. हं, प्रचंड बंधन आहेत तुमच्या एक्सप्रेशन्सला पण म्हणजे तुम्हाला हं, व्यक्त होण्यासाठी सुद्धा त्या चित्रांच्या माध्यमातनं. आणि दुसरं तेवढा बायर नाही, तेवढा हं, साक्षर नाही विकत घेणारा माणूस चित्रकलेच्या बाबतीत आपल्याकडं. हं, म्हणजे कॅपॅसिटी असणारी लोकं नाहीत असं नाही. भरपूर म्हणजे हं, खूप कॅपॅसिटी असणारी माणसं आहेत. हं, पण त्यांच्याकडे ती साक्षरता नाही. हं, हळू-हळू वाढते मात्र. एवढं आहे की खूप फरक पडलाय. मला मागच्या तू 10-15 वर्षापूर्वीचं म्हणशील आणि हं, आत्ताचं तर मला दिसतंय सरळ-सरळ की खूप बदल घडतोय. हं, हां, हे भारतातली चित्रकलेच्या
इंडस्ट्रीत मोठा बदल होतोय हे मी मान्य करतो. पण हं. त्याच्यासाठी फक्त भारतातच झालं पाहिजे असं नाही. तर तू जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात, तू गावात घरी बसून तू तुझं काम करू शकतोस. रायटर, डायरेक्शन आणि प्रोड्युसर असे तिहेरी भूमिका बजावताना काय नफे तोटे झाले? तोट्याचा मी विचार करत नाही जास्त. कारण त्याचं कारण हे आहे, की माझं स्वप्न होतं. बरं. माझी इच्छा होती आणि त्याच्यापुढं ते तोटा-बिटा काही मला तेवढा मोलाचा मग ते काही हं, वाटत नाही मला त्या गोष्टीचं. हं, नफा लय झालाय. नफा हं, एकतर आत्ता मी बघतोय सिनेमा, माझे जे स्वप्न पूर्ण झालेलं बघतोय. हं, अ, ती जी गोष्ट मला वाटत होती, की कळावी लोकांना. हं, म्हणजे आपल्याच जगण्यातनं, अनुभवातनं आलेल्या काही गोष्टी आपण लोकांसमोर किंवा हं, एका व्हिडिओज सिनेमाच्या माध्यमातून आपण ते ठेवलंय जतन करून आता हं, कायमस्वरूपीसाठी. हं, तो एक समाधान आहे. ती एक म्हणतो ना, की ती खूप भारी गोष्ट आहे माझ्यासाठी. दुसरं लेखन पहिल्यांदाच केलंय, दिग्दर्शन पण पहिल्यांदाच केलंय, निर्माता पण पहिल्यांदाच झालोय. फायदे लय तुला सांगू शकतो मी खरं तुला आत्ता सांगायचं झालं हं, तर, की काय-काय मला एक नवीन मला फिल्म मेकिंग समजली. हं, मला अजून फिल्म बनवाव्याशा वाटायला लागल्या. नवीन-नवीन तंत्र समजली. हं, एआयच्या मदतीनं अजून काय करू शकतो पुढच्या फिल्मला, ह्याची पण हं, उत्सुकता आहे मला. तशीच भीती पण आहे त्या गोष्टीला घेऊन. हं, आणि थोडं फिल्मीचं आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर असं फिल्मीच आहे. फिल्मी शब्द मुद्दाम वापरलाय, हं, की एक कलावंत म्हणून जे मला चित्रकार म्हणून जे हवं ते प्रेम, सगळ्या गोष्टी मला तर मिळाल्या. हं, पण जे मला व्हायचं होतं, हं, ते मी पूर्ण केले ना आता. हं, तर त्याच्यामुळं नफाचा काही अजून तर माझ्या डोक्यात तो स्पर्श पण केला नाही विचार. हं. समस्त सोलापूरकरांना काय सांगाल, की हा पिक्चर का बघावा त्यांनी? त्यांना सगळ्यात जास्त आपला वाटणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या कुठल्याही माणसाने बघितल्यावर त्याला तो जेवढा आपला वाटेल ना, हं, त्याच्या तुलनेत जरा सोलापूरकरांना जास्त आपला वाटणार आहे. हं, कारण ती भाषा, तिथल्या गोष्टी, तिथलंच लँडस्केप म्हणजे हं, सगळी जागा हां, हे सगळीकडे आहे. पण हं, जरा त्यांना इतरांपेक्षा जास्त आपलं वाटेल, असं मला वाटतंय. हं. गावाकडचे काही म्हणजे प्रसंग घेतलेत का पिक्चरमध्ये किस्से म्हणजे बालपणीचे, घडलेले मित्रांसोबतचे? तसे आहे, पण ते आता तर सांगता येणार नाही मला. त्यासाठी पिक्चर बघावा हां, लागेल. त्यासाठी पिक्चर पाहावा लागेल. पण खूप अशा गोष्टी आहेत, की ज्या तुम्हाला आठवणी करून देतील जुन्या. हं, खूप अशा गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला आठवण करून देतील, की अरे बापरे! असं पण समाजात घडतंय आणि ते आपल्या डोळ्यासमोर घडतंय रोज. रोज हं, आपण बघतो त्या गोष्टी, अनुभवतो. पण आपण ते दुर्लक्ष करतो. तर काही सामाजिक हृदयस्पर्शी विषय पण चालू-चालूमध्ये त्यांच्या त्या लव्ह स्टोरीमधनं येऊन जातात. आणि म्हणलं ना, की आता बऱ्याच गोष्टी अशा आहेत, की आता सांगता येणार नाही, पण खूप आठवणी आहेत भारी-भारी आणि त्या माझ्या एकट्याच्या नाही. तर हं, त्या हजारो लोकांनी जगलेल्या आहेत, लाखो. हं, त्यांची ही गोष्ट आहे. हं, प्रत्येकाला असं वाटणार आहे, की अरे मी जगलोय, मी बघितलंय, हं. हे माझ्या लय जवळचं आहे. ह्याबद्दल मला विश्वास आहे. सामान्य माणसाला रिलेट करणारी गोष्ट आहे. कोणी सामान्य माणूस म्हणजे सामान्य म्हण किंवा जो कधीच गावात गेला नाही, हं, अशा माणसाला सुद्धा ती गोष्ट भावनिकदृष्ट्या हं, तुला स्पर्श करून जाईल, अशी ती गोष्ट आहे. हं, कारण त्याला ती आपली वाटण्यासाठी त्याला संगीताची जोड आहे. हं. त्या दिसणाऱ्या सुंदर व्हिज्युअल्सची जोड आहे. बरं असं होणारच नाही, की काय म्हणजे परदेशी माणसानंच बघितलं तर मला माहीत नाही. पण आपल्या भारतीय माणसाने कुणीही बघितलं तर ते आपलीच वाटणार त्याला ती गोष्ट. आणि त्याची लय काळजी घेतली, की सगळ्याला आपली वाटेल. आता बरेच पुरस्कार भेटलेत. त्यातल्या त्यात कुठला एखादा असं स्पेशल आहे का? त्याची एखादी आठवण की अ, असं नाही सांगता येणार रे. कारण मी पुरस्कारांकडे खरंच लय वेगळं बघतो बरं का. हं, हां. मला कधी-कधी ना कुठं
असंच गावाकडे कुठेही गेलोय किंवा शहरात कुठेही असं फिरतोय हं, आणि एखादा माणूस अत्यंत भावनिक होऊन आपला मान सन्मान करतो, सत्कार करतो, नारळ हं, देतो, शाल, श्रीफळ, हं. ती पण भारी वाटते मला. म्हणजे तुलना नाही करू शकत. त्यामुळं नाही बोलू शकत तसं की पर्टिक्युलर हेच लय भारी आहे किंवा असं काही किंवा हे मिळाल्यावरच मला लय हां, एक झालं होतं. एकदम सुरुवातीला आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचं मला ज्यावेळेस पारितोषिक मिळालं होतं का नाही हं, आणि त्यावेळेस पहिल्यांदा ती वर्तमानपत्रात बातमी वगैरे आलेली गावाकडं हं, पेपरला छापून आणि मग ते बघून आई-वडील, हं, भावंड, मित्र जे भावनिक झाले होते पहिल्यांदा. हं, ते मला आठवतंय. मला ते फोनवर आम्ही बोललेलो. तर ती आठवण भारी आहे माझी त्या पुरस्काराच्या बाबतीत. बाकी लहान-मोठा किंवा एखादा पुरस्कार मिळाला म्हणून मला फार स्पेशल वाटलं, असं मला खरंच अजून तरी झालेलं नाही. हं. तर सोलापूर जिल्ह्यातून जे नवीन तरुण आहेत, जे या क्षेत्राकडे येऊ पाहतायत, चित्रकला असेल किंवा फिल्म मेकिंग, हं. त्यांना काय मेसेज एक द्याल? त्यांना मेसेज हा देईन, की सगळ्यात पहिली फिल्म मेकिंग काय समजून घ्या. त्याची फिल्मची पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. हं, सिनेमा नुसतं बनवणं म्हणजे आता मग जर मला जसं वाटलंय तसं त्यांचं पण असेल तर ठीक आहे. हं, काय होईल ते होईल, मला माझी इच्छा पूर्ण करायची आहे. असंच असेल तर ठीक आहे. पण सिनेमाकडे व्यवसाय म्हणून जर बघत असतील, हं, तर सिनेमा कसा बनवावा? किती कुठं किती पैसा खर्चावा? कुठं खर्च करू नये? आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या गोष्टीत सिनेमा म्हणून ती जी गोष्ट आहे, हं, त्या गोष्टीत काय-काय असायला पाहिजे, काय-काय नसायला पाहिजे, त्या गोष्टीचा क्लास काय आहे, ते बघणारे कोण लोक आहेत, ह्या खूप गोष्टी आहेत त्याला जोडून. हं, ह्याच्यानंतर बनवल्याच्या नंतरची एक प्रक्रिया असते सिनेमा थिएटरला हं, रिलीज करणं, जी त्याच्यापेक्षा कठीण आहे खरं. जे मी आता त्या फेजमध्ये आहे. ह्याचा अर्थ असा नाही तुम्ही सिनेमा बनवल्यावर की लगेच मोठमोठे स्टुडिओज तुमच्यासोबत काम करतील. त्यांच्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. त्यात पडायचं नाही आपल्याला. पण त्या माणसानं सिनेमा बनवावा, ते सिनेमा निर्माण करावा, त्याच्यावर पैसा खर्च करावा, वेळ खर्च करावा. ज्या माणसाला सिनेमा विकण्यासंबंधी पण माहिती आहे. मी सिनेमा हं, कसा प्रदर्शित करू? मी सिनेमा बनवलेला प्रदर्शित करू शकतो का? हं, लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो का? अशा लय गोष्टी आहेत. हा पण तसा हं, मोठा विषय आहे. हं, तर एवढं तरी बेसिक त्यांना माहीत असावं, त्यांचा अभ्यास असावा त्याच्याबद्दल आणि तशी जाणकार माणसं सोबत असावीत मेकिंगच्या टेक्निकल प्रोसेसमध्ये वगैरे. हं, तर त्यांनी ह्याच्यात उतरावं. हे अशक्य आहे, लय अवघड आहे, काय तर असलं काही रॉकेट सायन्स बिन्स नाही. करू हं, शकते. माझ्या आधी पण अनेकांनी केलेलंच आहे की. हं, त्यांच्या आधी पण अनेक कित्येकांनी केलेलं आहे. हं. ते पण असेच आले असतील ना. असं नाही की प्रत्येकजण सिनेमा बनवणाऱ्याच्या घरातच जन्मलाय. बरोबर. बरोबर ना? तर अशक्य नाही. मात्र व्यवस्थित अभ्यास करून सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन त्याची जाण असताना उतरणं हं. जास्त चांगली गोष्ट आहे. मात्र करावं, स्वप्न बघावे असं मला वाटते. स्वप्न बघायलाच पाहिजे. तर दादा जसं सोलापूरकर सिनेमाचा उत्सव करतात, तसं याही सिनेमाचा उत्सव करतील. येत्या 23 मेला हा सिनेमा रिलीज होतोय. तर लव सोलापूरकरांनो सगळ्यांनी नक्की हा सिनेमा बघा. धन्यवाद दादा. लव तर बाजूलाच आहे. दिसत असेल कॅमेऱ्यात तर. सगळ्यात पहिल्यांदी लव सोलापूर या टीमला माझ्या शुभेच्छा. भरभरून शुभेच्छा आणि माझ्या समस्त सोलापूरकरांना, महाराष्ट्रीयन माझ्या सर्व नागरिकांना, कला रसिकांना खास करून माझी नम्र विनंती आहे, की साजना हा चित्रपट 23 मेला रिलीज होतोय आणि तो तुम्ही आवर्जून थिएटरला जाऊन बघावा. कुठलाही सिनेमा बनवण्याच्या मागची प्रक्रिया वेगळी असते, त्याच्यात मला जायचं नाही. पण तुम्हाला हा सिनेमा नाराज करणार नाही एवढा विश्वास देतो. आणि खास करून सोलापूरकरांना तर तो प्रचंड आपला वाटणार आहे. आवर्जून थिएटरमध्ये जा, सिनेमा बघा. माझी नम्र विनंती आहे आणि लव सोलापूरला खूप शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो. थँक यू. थँक